जल जीवन मिशनची चौकशी, जल जीवन मिशनची चौकशी, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या. आणि ते रेट्रोफिटिंगची योजना आहे, ती काही नवीन योजना नाही, ती पूर्ण योजना नव्याने करायची आहे. अस्तित्वात असलेल्या योजनेला पाईपलाईननी जोडायचं, पंपिंग मशीन टाकायची आणि गावच्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे, एवढंच स्वरूप आहे त्याचं. त्याला काही फार तांत्रिक बाबी नाही आहे. तुमचं म्हणणं आहे की ते पण काम पूर्ण झालंय, ते रेकॉर्डवर दाखवतात कंप्लीट झाल्याचं, परंतु असं काहीही झालेलं नाही. त्या योजनेवरती 55-57 लाख रुपये खर्च आहे आणि रेकॉर्डवर योजना पूर्ण झाल्याचं दाखवलं जाते. तिथं पाणीच नाही. एवढं त्यांना काय माहीत असतं. शाखा अभियंता कोण आहे? तेच होते शाखा अभियंता, तेच आता कार्यकारी अभियंता म्हणून आहे. नाही आहे आपल्याकडे काय द्यायला तो प्रशासनाचा विषय आहे. आमचा फक्त विषय एवढा आहे की लोकांना पाणी मिळालं पाहिजे. या जलजीवन मिशनच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला लेखी तक्रार केलेली आहे पूर्ण जिल्ह्याची. मागे आम्ही सगळे येऊन जलजीवन मिशनचा प्रॉब्लेम आहे. शासनाकडनं सुद्धा आपल्याला चौकशीचं पत्र रिवाईज हे झालेले आहे, एस्टिमेट पण रिवाईज झालेले आहे बरेचसे. जो मोर्चा काढलेला आहे, नेमकं काय मागणी केली त्यांनी, काय तुम्हाला असं? पातूर तालुक्यातील भंडारस बुजुर्ग या गावामध्ये दलित वस्तीतनं पाणी पुरवठा योजना आहे, त्याला पाणी येत नाही आणि त्यामुळे 50 लाखापेक्षा अधिक निधी जो आहे तो जलजीवन मिशनमधून या गावावर खर्च झाला, ती योजना पूर्ण झाली असं दाखवलेलं आहे. मात्र 2023-24 पासून या गावाला पाणी मिळत नाही. ग्रामस्थ सातत्याने मागणी करत आहेत. मात्र जे अधिकारी आहेत मिलिंद जाधव नावाचे, त्यांनी भ्रष्टाचार जो केलेला आहे तो कंत्राटदाराबरोबर केलेला आहे. गावात कुठेही पूर्ण पाईपलाईन नाही, लोकांना पाण्याची शाश्वत पाण्याची व्यवस्था नाही आणि हे सगळं असताना त्यांच्याकडे अनेकदा निवेदनं देऊन त्यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून सुद्धा त्यांनी पाणी पुरवठा योजना सुरू केलेली नाही. त्यामुळे आज नाईलाजानी ग्रामस्थांना आपल्या सगळ्या कामं सोडून ऐन हंगामामध्ये इथे जिल्हा परिषद सीओकडे यावं लागलं, त्यांच्यापुढे हे गाऱ्हाणा मांडावं लागलं, त्यांना लेखी स्वरूपात द्यावं लागलं की तातडीने या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे, जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि गावाला पाणी मिळालं पाहिजे. शिवोंनी आश्वासित केलं की ज्याने भ्रष्टाचार केला त्या मिलिंद जाधवनीच जाऊन चौकशी करावी. तर ही भ्रष्टाचाराची थेट पाठराखण आहे. आम्ही याचा निषेध व्यक्त करतो. आज जर पाणी सुरू झालं नाही तर पुढचा जो टप्पा असेल तो जिल्हा परिषदेला लक्षात ठेवावं लागेल की आंदोलक काय काय करू शकतात आणि त्यामुळे त्यांनी दुरुस्त होऊन आजच्या आज पाणी पुरवठा सुरू करावा अशी आमची अपेक्षा.